आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच रक्ताची होळी, कोल्हापुरात चाकून भोसकून हत्या, पुण्यात गोळीबार। महाराष्ट्रात धामधुमीमध्ये गणपती विसर्जन पार पडलं असलं तरी कोल्हापूर आणि पुण्यात घडलेल्या घटनांमुळे खळबळ माजली आहे। गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच कोल्हापुरात एकाची हत्या करण्यात आली आहे, तर पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे। कोल्हापूरच्या मटन मार्केट जवळ एकाची चाकून भोसकून हत्या करण्यात आली आहे। हातगाडी लावण्यावरून झालेल्या वादातून कोल्हापूरमध्ये इम्रान इमाम मुजावर वय वर्ष 32 या तरुणाची चाकून भोसकून हत्या केल्याची माहिती आहे। या प्रकरणी संशयित आरोपी युसूफ आलमजीत उर्फ दाजी याला राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले। कोल्हापूरच्या आराम कॉर्नर परिसरात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे। हत्येनंतर इम्रान इमाम मुजावर याचा मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास राजवाडा पोलीस करत आहेत। संशयित आरोपी युसूफ आलमजीत यानेच ही हत्या केली का, तसंच इम्रान आणि युसूफ यांच्यात आधीपासून काही वाद होते का, याचा तपास पोलीस करत आहेत। पुण्यात गोळीबार। दुसरीकडे गणपती विसर्जन सुरू असताना पुण्यात पुन्हा गोळीबार झालाय। पिंपरी चिंचवडच्या वाकड भागात फिनिक्स मॉलच्या गेट क्रमांक 7 जवळ एका अज्ञात व्यक्तीने हा गोळीबार केला। हवेत गोळी झाल्यानंतर ही व्यक्ती तिथून पळून गेली। पुण्याच्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज ही समोर आलंय। सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पुण्यात वनराज आंदेकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। त्यानंतर पुण्यात गोळीबाराच्या 4 घटना घडल्या। गणपती विसर्जन मिरवणुकीस मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही गोळीबार झाल्याने पुन्हा एकदा पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय।